नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मस्त कडक ऊन पडलेलं ते यांना बोललो चला नाश्ता करायला जाऊ. समोसा चाट घेतला तर यांनी गावभरच्या मिरच्या टाकलेल्या याच्यामध्ये. नाश्ता केल्याने तसंच बाजूला गेलो शारीरिकला हॉस्पिटलमध्ये. तर आम्ही चाय आणि बिस्किट खात मस्त आहे की बघतो तर वारा सुटायला लागलेला, त्याला डग पण आलेलं. बोललो पाऊस पडणार ना, पाऊस खरंच पडला. लय जोराचे पाऊस चालू होता. मग घरामध्ये काय हिट मूवी बघत बसलो. तर संध्याकाळ झाली. बघतो तर बाहेर का पाणी भरलेलं आमच्या इथे. अर्ध्या गाड्या डुबलेल्या. बोललो आज काय कोण लवकर येत नाही. संध्याकाळी खाली राऊंड मारायला गेलो तर बघितलं पाणी असंच होता. मग दुकानात वगैरे पाणी गेलेलं. डायनिंग हॉलमध्ये गेलो तर बघतो तर बाईने डब्बा तोडून ठेवलेला. याला बोललो टेन्शन नको, पहिली बिर्याणी वाटली, भूक लागली. जेवून तसंच गेलो मच्छी आणि थोडं भाजी घ्यायला. 2.5 किलोची मच्छी घेऊन उद्यासाठी फ्राय करायला दिली. ही मच्छी बघा कशी डेंजर होती, नक्की पातळ आणि रोड होती नुसती शारीक. मग काय काकाने ब्लेड चालू केला, कापल्याने फटाफट निघालो कारण पाऊस येणार होता. रात्री फुल जोरात पाऊस ना, नुसतं विजा कडकडत होत्या. कसला खतरनाक दिसत होता बघा. नशीब लवकर आलो ना तर अख्खा भिजलो असतो. रात्रभर पाऊस पडणार होता. मला वाटतं उद्या सुट्ट्या भेटतील यांना, काय माहिती. आता बघू उद्या जाऊ. तुम्ही तर वर घ्या मजा याची, झोपून जाऊ तुम्ही पण. चला आजसाठी एवढंच. बाय.